Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. आता आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही. ते नुसते आश्वासन देतात ना, नुसते आश्वासन देतात, नुसतं देऊ म्हणतात, काही देत तर काहीच नाहीत. माघारी जायचं नाही, आरक्षण घेतल्याशिवाय परत आता जे होईल तो केव्हा मारायचं एकदा आल्याला जन्म जाणार त्याचा काय विचार करायचा, कधीतरी मरण आहे मुला नातू लागले. काय बी झालं तर हरकत नाही, सरकार येऊ द्या, पोलीस येऊ द्या, कोणी बी येऊ द्या, कोणी आलं तरी आम्ही मुंबई सोडणार नाही आणि मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार. नमस्कार, मी ओमकार. मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. माझ्या आजूबाजूला जमलेली सगळं भगवं वादळ आणि सगळी पोरं तुम्ही बघितली, तुम्हाला कळेल की मी कोणत्या दिशेने चाललोय. आता आम्ही जुन्नर वरून निघालोय. नारायणगावच्या चौकाच्या अलीकडे मी आता उभा आहे आणि आज चाललोय कुठं? मुंबईला. काय करायचं? आरक्षण घ्यायला. नक्की? हो. का पाहिजे आरक्षण, सांग मला. का म्हणजे आरक्षणाची गरज नाही का आम्हाला? आमचे पोरं फाश्या घ्यायला लागले. एक तर आमचा गरीब समाज आणि तुम्ही आमच्या गरीब समाजाला तुम्ही टार्गेट करता. हा, कुणी केलं टार्गेट? मुख्यमंत्र्यांनी केलं, देवेंद्र फडणवीसांनी. बापरे. हा मग की ओबीसी स्टेजवर जाते ती म्हणजे ते डायरेक्ट बोलतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाही. का बरं? आम्ही मतदान नाही करीत मराठी. मतदान केलं का? मग गाव सांग मला. गाव करंजी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तुम्ही? करंजी तालुका. वय किती का तुझं? वय किती तुझं? 19. का आरक्षणाची गरज काय मग? शिक्षणामुळे. काय शिकतोय तू? भरतीच. पोलीस भरतीला का? पोलीस भरतीला. वावर किती घरी? 1 एकर. 1 एकर. हा. आणि कोण कोण असतं घरी? आई वडील बहीण मी. बहीण लहान आहे का मोठी? मोठी. लग्न झालं? हा. बरं बरं. मला आता सांग, 19 वर्षांचा आहे तू, तुला काय वाटतं की तुला आरक्षण नक्की काय गरज आहे? तुला पोलीस भरती देतोय ते ठीक आहे, पण आरक्षणच पाहिजे मग तुझं पोलीस भरतीचं काम निघेल असं काय वाटतं? काय माहित नाही, लागत आम्हाला आरक्षण. लागत. महाराज तुम्ही कुठून? करंजी. बरं, काय नक्की आता काय ठरलंय मला ते सांगा. निघायचं तर ठरलंय बाबा मुंबईला? हो, निघायचं तर ठरलंय. आता आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही. नाही. पाटील म्हणतील ते खरंय? पाटील म्हणतील ते. आरक्षणाची गरज काय? शैक्षणिकसाठी, परत नोकरीसाठी, आर्मी भरती, त्यासाठी. बघा इथं आली सगळी मंडळी. थांबा, तिकडे तुम्ही थांबा 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 थांबा. पाय ठरला का इथं कुठं? थांबा. हे बघा, तुम्ही कुठं आला? बीड वरून. बीड वरून कुठून? गेवराई तालुका. गेवराई तालुका. काय लावलंय वावरात? पकडा, सांगा जरा. कापूस, सोयाबीन, तूर. मग किती भाव मिळाला? कशाचा भाव मिळाला? भावच नाही ना. भाव तर नाही. मिळाला का तुम्हाला? हा. का भाव नाही मिळाला भाव? नाही. काय नक्की काय झालं? काय काय नक्की काय झालं? मध्ये सरकार म्हटलं की हमी भाव देत आहे, मग त्याचं काय झालं? ते नुसते आश्वासन देतात ना, नुसते आश्वासन देतात, नुसतं देऊ म्हणतात, काही देत तर काहीच नाहीत. देत नाही काय नाही देत. बरं, मला आता सोयाबीनला किती किती भाव चाललाय मला सांगा. आता 3 ते 3.5 हजार रुपये, 3 ते 3.5 हजार रुपये भाव आहे सध्या. पण सरकार म्हणते मागच्या पेक्षा 600 रुपये वाढवलाय, आता 5,000च्या वर हमी भाव गेलाय. त्यांनी फक्त व्यापाऱ्यासाठी केला असं, शेतकऱ्यासाठी काहीच केलेलं नाही त्यांनी आजपर्यंत. नाही. किती शेती तुमची? आम्हाला आता 2 एकर शेती. हा. किती उत्पन्न निघते? आम्हाला काय सगळा खर्च जाऊन 20,000 रुपये उरतात वर्षाला. किती? 20,000 रुपये बीड जिल्ह्यात वर्षाला. वर्षाला. काय आणलंय खायला? कचोरी आणली. बरं बरं, मला हे सांग, कापूस लागतो? नाही. कापूस आहे ना. कापूस आहे, पण त्याला जीएसटी वगैरे, खताला, बियाणाला सर्व मिळून आम्हाला शिक्षणाला सुद्धा पैसा पूर्ण केलाय. शिक्षणाला पण पैसा पूर्ण केला. त्याच्यामुळे आम्ही आरक्षण मागतोय. 2 वर्ष झालं घुल होतंय सरकार, नुसतं देतोय, जार देतोय, शिष्टमंडळ आलंय वगैरे वगैरे, नुसतं फुलता. आज आम्ही आरक्षण घेऊपर्यंत मुंबईतून जाणारच नाहीत परत. मुंबई सोडणारच नाहीत. पण तुम्हाला असं वाटतं की आरक्षणाचं सगळ्यावरचं उत्तर आहे? सर्वांचं उत्तर नाहीये, पण कमीत कमी मागच्या पिढींना तरी कमीत कमी या उत्पन्नामध्ये आम्ही स्वतः खर्च करून कमीत कमी मागची पिढी तरी सुधरून जाईल ना. आमचं तर गेलं, आम्ही मुंबईला जातोय, कुठं उपोषणाला बसतोय, ह्यातच वेळ चाललाय. कमीत कमी आमच्या भविष्यात पाठीमागल्या तरी पिढीला सुधारणा येईन मराठ्यांना आमच्या. आज आम्हाला बीडमध्ये काहीच नाही. जे कमवलं त्यांनी गुंडागर्दी केली, कुठं काय नु केलं, बाय नु केलं, आमच्यापर्यंत काहीच नाही. आमचे बळी सुद्धा पाडले, पण काय केलं? बळी पर्यंत गेले ना. हा, त्याच्यामुळे आम्ही आरक्षण मागतोय.
कोण महाराज तुम्ही पण बीड का? हा बीड गेवराई तालुका मालेगाव माजरा. बरं बरं. हा आता मला सांगा, तुमचं तुमची पिढी तर गेली, पुढच्या पिढीला आरक्षण पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का आता? हा आरक्षण तर पाहिजेच आहे आणि सरसगट पाहिजे आणि नातेवाईक सहित पाहिजे. ते घेतल्याशिवाय मी काय राहणार नाही तर. मग आपल्या ओबीसी बांधवांचं काय होणार सर, सकट मराठा समाजाने आरक्षण घेतलं तर? नाही ना, आमचं हक्काचंच आहे ते. आम्ही त्यांच्यातून थोडंच मागवतो, आमचं हक्काचं आम्ही घेणारच आहेत. असं आहे का? हा आमचं हक्काचं आरक्षण आम्ही घेणारच आता. ए ताशा वाजवून दाखव की मला. बरं आता बघा, मी या सगळ्यांशी आपला ड्रायव्हर कुठे आहे? चला चला म्हणा, या सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्यातून काय दिसतंय आता तरी, की लोकांचं म्हणणं आहे आमच्या पिढ्या गेल्या, आम्ही खपलो, पण तसं नाही पाहिजे, पुढच्या पिढ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी हे सगळे जे हक्काचं आरक्षण म्हणतायत किंवा ते कोणत्याही एक्सटेंडला जायला सगळी मंडळी तयार आहेत असं यांचं म्हणणं आहे. अरे आपली गाडी मागे राहिली की रे? बरं एक मिनिट, आता फक्त एवढंच मर्यादित नाही तर याच्या पुढे जाऊन आणखी 2-3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या काय आहेत तर ह्या गाडीचा बाबा बसतो तिथे, बघू आपण. चला एक मिनिट, ड्रायव्हरला थांबा म्हणा, उतर तुम्ही. अरे बरं मला तुम्ही सांगा, आता नक्की काय मागणी? मग आता हे तर ठीक आहे, या पुढे काय? आता काय आरक्षण, आता आरक्षणाची मागणी तर आहे, सगळे सोयऱ्याची मागणी. पाटील आता काय म्हणतात बघ? मग आता पाटील म्हणतील तसंच ना, पाटील जसं सांगतील तसंच होणार, तेच पाहिजे, दुसरं काय नाही. घेतल्याशिवाय माघारी जायचंच नाही मुंबईतून. तुम्हाला परवानगी तर नाकारली जाते ना? कोण म्हणता नाकारली? परवानगी दिली, पण ती आता एका दिवसासाठीच दिली. मग बघू ना नंतर दुसऱ्या दिवशी. मुंबईतले माणसं बी आमचेच आहेत ना. परवानगी आत्तापुरती दिली असं दिसतंय, पण तुम्ही बघा जे जे मंडळी तुम्हाला भेटतील ती सगळी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतील. तिकडं मुलं होती, या ट्रक मध्ये मुद्दाम मी आलो, म्हटलं इथं म्हातारे बाबा बसलेत कोणतरी. इथं बघा सगळी मंडळी झोपलेत. कुठून निघाला? कुठून निघाला? कधी निघालाय? तुम्ही सगळे थांब रे बाबा जरा, तुम्ही तर सगळे फार पुढच्या पिढीची माणसं दिसताय. आता तुमचं काय म्हणणं मग आरक्षणावरती? आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षण मिळालंच पाहिजे. काय झालं पण आरक्षणाची एवढी गरज का आता वाटते? गरज तरुण पिढीसाठी लहान मुलं शिक्षण अभावी आमची मुलं हमाल्या करू राहिले. हमाल्या करतात? मग शिक्षणच नाही. आम्हाला आरक्षणमुळं पैसे भरायला फी नसायची आमच्या वडिलांकडे, आम्हालाकडं लागत होती. तुम्ही काय करता? मी टेम्पो चालवतो. टेम्पो चालवता? हो. मला सांगा घरात किती जण आहेत तुमच्या? घरात 3 मुली आणि मी 1 मुलगा, 4 आम्ही. शेती आहे का घरी? शेती आहे थोडी. काय काढलं आता? आता काय हे सोयाबीन आहे. भाव आहे का सोयाबीन? सोयाबीनला कुठं भाव आहे आता? कुठं भाव आहे? आम्ही भाव दिला म्हणता ना? नाही ना, अजून दिला नाही ना आम्हाला. कुठं नाही ना, नाही अजून कागदपत्र आम्ही कागदपत्र फक्त आम्ही व्हावे, प्रत्यक्षात काहीच नाही. फक्त शेतकऱ्याची लूट चालू आहे. नाफेडचे माणसं काय करते, फक्त शेतकऱ्याचा माल गेल्यानंतर नाफेडची खरेदी चालू होती, त्याचा फायदा सगळा व्यापाऱ्यालाच होतो, शेतकऱ्याला काहीच होत नाही. काहीच नाही. किती पैसे निघतायत? कशाचे? सोयाबीनचे काय 35 ते 4,041 रुपये भाव आहे सोयाबीनला. कोण घेत आहे हमी भाव? शेतकरी 5,000 नाही घेतला. मी पहिल्या दिवसापासून एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही गोष्ट काय तर हा जो फार्मर डिस्ट्रेस आहे ना, याला आर्थिक कारणं फार महत्वाची आहेत. ती कारणं ह्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातून दिसतील मला. तुम्हाला एकदा इकडे राऊंड मारू, तुम्ही इथून कुठेही जा, तुम्हाला लांब लांब परत ह्या गर्दी दिसणार. बाबा नमस्कार. ए गोपाळ बाबा, कुठून आले तुम्ही?
आष्टी बरं 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 सगळ्या ठिकाणावर तुम्हाला ही सगळी माणसं दिसतील, इतकी गर्दी आहे सगळ्याची. काय यांचं म्हणणं आहे आपण बघू जरा. ड्रायव्हर तालुका कोणता म्हटले? तालुका कोणता म्हटले? आष्टी तालुका बीड जिल्हा. आष्टी. वावरात काय लावलंय? सोयाबीन. सोयाबीन आहे. हा. पैसे निघाले का? मग नाही निघाले? हा पैसे निघाले का नाही निघाले? नाही निघाले अजून. सरकार देतं की गावात येत आहे? काय दिलंय सरकारने आम्हाला? देत नाही. काहीच नाही दिलं आम्हाला. काय दिलंय सरकार? अजून आम्हाला रुपया नाही भेटला नुसकानी सोयाबीनचा. मग आता आरक्षण पाहिजे का? मग आता आरक्षण तर लागणच ना. आरक्षण शिवाय का आमचे लेकर नातू नको कसे शिकायचे? कवर मारायचं आम्ही पिकून गेलो. आता मुदर आमचे गेले आयुष्यात आमच्या मुला बाळाचं नातं असं तरी कल्याण हो ना. अहो 10 रुपयाचं आम्हाला नाही मग मला हे सांगा, वावरातून तर पैसे निघत नाहीत बरोबर, मग आरक्षणाने काय होणार आहे? अहो आमची मुलं नोकरी तर लागते. सरकारी नोकरी. मग सरकारी मग काय सरकारी नोकरीला काय झालं? सरकारमधल्या जागाच कमी करते, मग काय करायचं? काय जागा कमी केली बाकीचे कसे काय गोष्टी घेतात? आमच्यापेक्षा किती लोक जास्त आहेत. शेतकऱ्याला आहे का काय? शेतकऱ्याच्या मुलाला आहे का नोकरी? हा किती टक्के शेतकऱ्याच्या मुलं नोकरीला? नोकरी नाही. कुठं नोकरी? किती टक्के आहेत नोकरीला आमच्या शेतकऱ्याचे मुलं? नाही. शेती बी राहील तर आमच्या मला होती 4 एकर, माया पोर राहील 2 एकर. काय काय खायचं आम्ही आता त्याच्यात? 1 एकर राहील 2 पोराला. मग आता पोरं झाल्यावर काय करायचं त्यांना? काय होतंय? मोलमजुरी करून जगायचं काम येते आम्हाला सगळं. मजुरी करताय का? मला काय करावं नाही मोल खावं काय आम्ही त्याशिवाय? जिवंत जगणं काम आम्हाला. जगल्याशिवाय काय होईल? पण मग आता काय पाटलांचं काय म्हणणं आहे? मग त्याच्या माग आहेत पाटील, ते करते ती करते. आमची त्यांची पुरुष आम्ही त्यांच्यासाठी मरायला बी तयार आहेत. मारला मी तर हा जीव गेल तरी चालेल. काय जगून तरी करायचं आम्हाला? पाटलावर विश्वास आहे का? हा विश्वास आहे ना, पूर्ण विश्वास आहे. 100% विश्वास आहे पाटलावर. पण मग मधल्या काळात असं होतं की मग पण मला हे काय म्हणायचंय, तुमचं मग नक्की काम अडलंय कुठं? मागच्या अध्यादेश निघाला होता, त्यानंतर मग पाटील म्हटले की आता झालं ऑलमोस्ट. मला आठवतंय वाशीतून सगळे मागे आले, मग काय झालं? नाही येऊन दिलं नाही. अडवलं अजित मार्गांना, आम्हाला येऊन दिलं नाही. आणि वाशीतून मग त्यावेळेस आलो. मग परत आता ही 29 तारीख आम्ही 29 तारीख डिक्लेअर केलेली आहे. आता काय होईल? हा बघू आता काय होईल. महागारी जायचं नाही. आरक्षण घेतल्याशिवाय परत आता जे होईल तो कवा मारायचं एकदा. आल्याला जन्म जाणार त्याचा काय विचार करायचा? कधीतरी मरण आहे. मुला बाळ नातू लागले. हा नाही हटायचंच नाही. तर जे असेल ते असेल. किती दिवस महिनाभर राहायचं म्हणजे तर तयारी आमची. बाग आम्ही सीधा सामुग्री आणली सगळी. तसं काय चिंता नाही. कुणाच्या जीवावर नाही. आम्ही आमच्या स्वतः जीवावर आलो. कुणी काय रुपया दिला नाही आम्ही आम्हाला. आम्ही आमच्या स्वतः खर्चीने आलो. पैसे किती लागले यायला? लागले गाडीला 10,000 रुपये भाडं दिले आम्ही. मग आम्हाला खाणं जाणं वेगळं. 3 गाड्या आहेत आमच्या गावातून 3 गाड्या निघाल्या. गावातून 3 गाड्या. 50 उमर आहे आमच्या गावातला. 3 गाड्या आणल्यात आम्ही. मग खेळ आमचं बारीक खेळत करायचं काय? शेती पाटा आलेली मुलांना वाटून काय खायचं काय आम्ही? मग आता काय माघार नाही. आता माघार जायचंच नाही. जिवायचं असेल ते होईल. कधी बी नाही माघार नाही. आता होईल ते होईल. आता हा नाही माघारी यायचं. जोपर्यंत काय होत नाही तोपर्यंत माघारी यायचंच नाही. हा हा आमच्या इथून 100 लोक आलेले आहे. आयचर बांधून आले आम्ही. जेवणा खावण्याचं काय चाललंय मग? 1 महिना पुरेल असं एवढं राशन घेऊन आलो. 1 महिना. आणि जोपर्यंत जरांगे पाटील आम्हाला आदेश देणार नाही गावाकडे जाण्याचा, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. काय बी झालं तर हरकत नाही. सरकार येऊ द्या, पोलीस येऊ द्या, कोणी बी येऊ द्या. कोणी आलं तरी आम्ही मुंबई सोडणार नाही. आणि मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार. सगळ्यात मूळ जो मी तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी याच्या आधी हे सगळं बोललेलो होतो. काल ज्यावेळी माझं लाईव्ह झालं त्यावेळी ही गोष्ट अधोरेखित केली. ती काय या सगळ्यातली ते म्हणजे या सगळ्यांचे मूळ प्रश्न हे आर्थिक गोष्टीशी अडलेले आहेत. ज्यावेळी सोयाबीनला भाव नाहीये, ज्यावेळी सोयाबीनला भाव नाही दिसतोय, ज्यावेळी कापसाचे पैसे निघाले नाही दिसतोय, ज्यावेळी शेतीत पिकत नाहीये, ते बाबा आता मला म्हटले जमिनीची वाटणी झाली. अर्थात आधीचं लँड होल्डिंग आणि आताचं लँड होल्डिंग याच्यामध्ये फरक आहे. या सगळ्यातून आलेला हा जो फार्मर्स डिस्ट्रेस आहे त्याचं प्रेशर रिलीज कुठं होतंय
तर ते सोशली म्हणजे जातीच्या अंगाने जाणारे सगळे विषय होत आहेत. आरक्षण मिळेल नाही मिळेल कारण जे कुठल्या तर निजामी गॅजेट्स मध्ये मिळणार गोष्टी काही नाही हे फार महत्वाचं बघणं. पण त्याच्या व्यतिरिक्त तो जो 55 ते 57 लाखाचा आकडा आहे त्याच्या पलीकडे जाऊन सरसकट मागणीसाठी हे जे सगळे थांबलेत ना याची कारण शोधणं फार महत्वाचं आहे. जमेल त्या व्यक्तीशी आज बोलू. ते म्हणतात इथून आता मुंबईला जाणार आणि तो म्हणतो माघारी येणार नाही. पण आपण मुंबई तक मार्फत इथे जेवढी लोक आहेत तेवढ्या सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करू. पाटील आता जुन्नर मध्ये मी त्याच मार्गाने निघालोय आणि गर्दी तुम्ही बघितली तर बॉस वेडे होऊन जाल. मुंबई तक मात्र कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार जुन्नर वरून.